इथे आपण बघू शकता, इथे हवन करण्यात येतं। हा लेणीचं सभागृह आहे। इथे भिक्खू निवासस्थान करत असणार, मेडिटेशन करत असणार। लेणीच्या उजव्या साईडला आपण पाहिलं ते अर्धवट काम इकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळते। इथे विहार करण्याचं काम त्यावेळेस सुरू असेल, ते अपूर्ण काम राहिलेलं आहे ते आज आपल्याला पाहायला मिळतं। इथे गणपतीची मूर्ती आज इथे ठेवण्यात आलेली आहे। लेणीच्या डाव्या साईडला सुद्धा आपण बघू शकतो, इकडे देखील विहाराचं काम हे अर्धवट राहिलं आहे। त्यावेळेस ते बघू शकता, हे लेणीचं काम, हे विहार बांधण्यात इथं येणार होतं, हे अर्धवट काम त्यावेळेस झालेलं आहे। आज इथे देव आणि देवतांचे फोटो ठेवण्यात आलेत। लेणीच्या आतील बाजूस आलास आपल्याला इकडे खंडेश्वरी देवीचं मंदिर पाहायला मिळतं। ही खंडेश्वरी देवीची मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे। हनुमानाची मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता।